नमस्कार. आज आपण आलो आहोत श्री नारायण भक्ती मंत्राचे प्रवर्तक सद्गुरू श्री लोकेशानंद महाराज यांना भेटायला. महाराजजी नमस्कार. मी स्वप्नील शिंदे आपलं स्वागत करतो. काय नेमकं आपण रॅली काढणार आहात? 12 वर्ष ही रॅली चालणार आहे, शोभायात्रा चालणार आहे असं आपण मला सांगितलं. काय नेमकं आहे? असं आहे, तुमच्या ह्या चॅनलला मी नमस्कार. आज आषाढी एकादशी आहे. सगळे पाहणारे लोकांना पण मी भगवंताचं स्मरण सांगतो. आणि ही जी महायात्रा आहे, महाविष्णूची महायात्रा, ही जी महायात्रा आहे 2027मध्ये जानेवारी महिन्यापासून मुंबईहून निघणार आहे. म्हणजे महाराष्ट्रातून महाविष्णूची महायात्रा आणि संपूर्ण भारत देशात ती चालणार आहे. त्याच्यासाठी एक फार मोठा दिव्य रथ आहे. त्या रथावरती देवांचे स्वरूप आहे, झोपलेले शेषशाही नारायण. ते 15 फुटाचे लांब स्वरूप आहे. ते ठोस भरीव म्हणजे पंचधातुमय विग्रह. असे सर्व भारतमध्ये कमीत कमी 40 ते 45 कोटी लोकांना दर्शन करवण्याचा संकल्प आहे. आणि 28 राज्यांमध्ये 8 केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही महायात्रा जाणार आहे. ही महायात्रा यापूर्वी कधीच भारताने बघितलेली नाही. आपण पहिले संत आहात ज्यांनी महायात्रा काढण्याचं एक ठरवलेलं आहे. काय याच्या मागे नेमकं? ह्याच्यामागे एकच विचार आहे. बघा, आपले जे सनातन धर्म आहे आपला, ह्याचे जे मूल आहे, मूल दैवत ते विष्णू भगवंत आहे, नारायण. आणि त्यांची जयंतीसुद्धा येत नाही. ते सनातन आहे. त्यांचे कुठेही आईबाबांचा काही रेकॉर्ड नाही त्यांचं. ते आपला सनातन धर्म कुठून चालतो आहे, कोण त्याचे मूल कोण आहे, मूलमध्ये हे लोकांना कळवण्यासाठी आम्ही ही महायात्रा काढतो आहे. की संपूर्ण भारतमध्ये जे बरेच लोकांना काही माहीतच नाही की आपले भगवंत कोण आहेत. ते वेगवेगळी भक्ती करतात, ते वेगवेगळ्या स्वरूपांमध्ये लागलेले आहेत. पण जे मूल ईश्वर आहे सनातन धर्माचे ते लक्ष्मीनारायण. तेच आपले सर्वांना दर्शन करवण्यासाठी आम्ही ही महायात्राचा करतो आहे संकल्प. आता आषाढी एकादशी निमित्त आपण शुभेच्छा दिलेल्या आहेत सर्व जनतेला. तर हा विठ्ठल नेमका काय प्रकार आहे? हा म्हणजे साक्षात विष्णू भगवान आहे की श्रीकृष्ण आहे? त्याच्यामध्ये जरा थोडीशी दुविधा आहे असं लोकांमध्ये. बघा, विठ्ठल स्पष्टपणे श्री विष्णू भगवंत आहे. त्यांचे हृदयावर जे भृगुचरण चिन्ह आहे विठोबांचे, ते विष्णू भगवंताचे हृदयावर आहे. आणि जे विठ्ठल असे उभे आहेत त्यांचे एक हातामध्ये शंख आहे, एक हातामध्ये पद्म आहे, कौस्तुभ मणी आहे. हे सर्व विष्णू भगवंताचं स्वरूप आहे. अवतार प्रेमी लोक असं अवतार बघतात त्यांच्यामध्ये. बरं आहे, त्यांच्या आपापले विचार आहेत, पण ते खऱ्या अर्थांमध्ये विष्णू भगवंत आहे. ही जी काही रॅली निघणार आहे, शोभायात्रा निघणार आहे, 12 वर्ष चालणार आहे, ह्याची व्यवस्था साधारण कशी असेल? सुरुवात कुठून होणार आहे आणि शेवट कुठपर्यंत असणार? बघा, सुरुवात आता नक्की झालेलं आहे की मुंबईहून होणार आहे. आणि जानेवारी 2027मध्ये आपण सुरू करू इथून. आणि ही वेगवेगळे योजना समिती बनवलेली आहेत. ही एक संयोजन समिती आहे, एक आयोजक समिती आहे. ह्याच्यात एक मोठा संरक्षक मंडळ आहे, अध्यक्ष उपाध्यक्ष सगळे आहेत. तर ही सारा नियोजन ते करणार आहे. आणि ते आत्ता आम्ही सुरुवातचा विचार केला आहे, पण शेवटी कुठे पोहोचणार, हे कन्याकुमारीला जाणार की, कारण की इतके राज्य फिरायचे. तर ते जरा थोडं पुढे जाऊन आम्ही बघू 1-2 वर्षानंतर की कसं काय, याच्या शेवटचा पॉईंट कुठे होणार आहे. आपण म्हणालात सनातन धर्मामध्ये सुरुवात शेवट असं काय नसतं. विष्णू साक्षात अवतारच आहेत. मग विठ्ठल असो किंवा ह्या अवस्थेमध्ये आराम करणारी विष्णूंची मूर्ती असू देत. तर एकंदरीत सनातन धर्मासाठी आपण अनेक कथाकार आहात, प्रवचनकार आहात. नेमका तुम्ही काय मेसेज असं भक्तांना देता की जेणेकरून त्यांच्यामध्ये जनजागृती व्हायला पाहिजे? बघा, कसं आहे की सनातन धर्मामध्ये जे संत लोक आहेत त्यांचे एकच काम, संत म्हणजे भगवंताची भक्ती करायची, भगवंताबद्दल लोकांना सांगायचं. आम्ही संत आहोत, आमचं एकच काम आहे, भगवंत कोण आहे, त्यांचं स्वरूप कसं आहे, कसं लोकांनी भगवंताला भक्ती कशी करायची, कसं त्यांची प्राप्तीसाठी प्रयत्न करायचा, धर्म कसा जीवनात आणायचं, धर्ममय जीवन जीवन कसं भगवंतांना प्रसन्न करायचं, हा आमचं लक्ष आहे. हा महायात्रेतून आम्ही हा संदेश देणार लोकांना की जे आपले भगवान आहे, ज्यांनी आपल्याला जन्म दिलेला आहे, ते कसे
कर्म केल्याने ते प्रसन्न होतात. असं सर्व त्याच्यामध्ये आहे. आमचे शास्त्र ग्रंथ पण आहे, ते आम्ही आज कळवणार सगळं. आपण बघितलं तर तरुण पिढी जी आहे ही व्यसनाधीन झालेली आहे. अनेक जण सिगरेट, दारू आणि ह्या सगळ्या प्रकारामध्ये घुसलेले आहेत. अनेक जण आत्महत्यासुद्धा करतात. तर ह्या व्यसनापासून त्यांनी प्रवृत्त होऊ नये, लांब राहावं, यासाठी आपण काय काय विशेष प्रकारचं असं सांगतो लोकांना? यूथ ओव्हरऑल डेव्हलपमेंट या नावाने आमचा एक प्रोग्राम चालतो. त्याच्यात आम्ही आत्तापर्यंत 1,00,000 मुलांना, युवांना संबोधित केलेलं आहे. मी तुम्हाला त्याचे क्लिप पण दाखवणार आता. एक ग्राउंडवर 5-5 हजार मुलांना आम्ही त्यांना सगळे एकत्र करून त्यांना उपदेश दिलेले आहे. बघा, आपण चांगली गोष्ट सांगून एक चांगल्या मार्गावर जाण्याच्या आपल्याला प्रेरणा मिलते. व्यसन तजो हरि को भजो. ये व्यसन जो है ये जीवन को नष्ट करेगा और करेगा. तो युवाओं का जीवन बचाना ये बहुत ज़रूरी है और हमारा 15 से 20% समय हम युवाओं में देते हैं. अभी अपना मुलुंड में एक कॉलेज में सत्संग है, मैं आपको बताऊंगा, आप कवर कीजिए उसको और उसमें आप देखिए कि हम युवाओं से क्या संवाद करते हैं. तो युवा पीढ़ी नशे की तरफ ना जाए, इसके लिए तो संत और सत्संग का जोर है ही. आता आपण बघितलं की थोडा वेगळा प्रश्न आहे. नीटच्या माध्यमातून या डॉक्टर बनायचे असे जे विद्यार्थी आहेत त्यांनी तिथे त्यांचा पेपर लीक झाला, त्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. तर ह्याच्याविषयी महाराज काय तुम्ही थोडंसं सांगाल? देखिए, ये तो संबंधित विभाग और संबंधित अधिकारियों की चूक है. कहीं कोई लापरवाही, कहीं कोई लालच रहा होगा, जिससे कि बहुत सारे विद्यार्थियों का जीवन खराब हुआ, उनका समय खराब हुआ और कई विद्यार्थियों ने इसमें सुसाइड कर लिया. तो ये बड़ा गंभीर विषय है. कोई 1-2-4 की संख्या में नहीं, बड़ी संख्या में विद्यार्थियों ने सुसाइड किया है. तो सरकार इस पर विचार करेगी और इसकी पुनरावृत्ति ना हो, इसके लिए हमारे माननीय प्रधानमंत्री जी भी अब कटिबद्ध हुए हैं. तो एक अच्छा शिक्षा को लेकर के और परीक्षाओं को लेकर के वो एक अच्छा व्यवस्था खड़ी करेंगे. क्या लगतं आहे आपको? तुम्हाला काय वाटतं, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे? देखिए, मानवता और नैतिकता के आधार पे तो देना बनता है, तो वो तो आवश्यक है, ज़रूरी है, देना चाहिए. नक्कीच हे होते सद्गुरू श्री लोकेशानंद महाराज. त्यांनी नवराष्ट्राशी दिलखुलास गप्पा मारलेल्या आहेत. येणाऱ्या शोभायात्रेविषयी माहिती दिलेली आहे. मी स्वप्नील शिंदे, कॅमेरामन महेश पोळसह, नवराष्ट्र, मुंबई.